इकडे इकडे बघा चल. जिल्हा परिषद शाळेचे शालेय समितीचे सदस्य आम्ही आहोत आणि आमचे अध्यक्ष आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आमचा जो शिक्षक आहे पंधरकर सर 2 वर्ष झालं सांजाला शिकवतो. त्याची ऑर्डर हिटली आहे आणि तो शिकवतो सांजाला. आम्ही त्याला संबंधित असतील किंवा आपले BO असतील यांना म्हणजे पत्राद्वारे कळलं की बाबा आमचा शिक्षक आम्हाला 8 दिवसाच्या आत परत द्या आणि नाही परत दिला तर आम्ही आमच्या विद्यार्थी सगळे काढून घेऊ आणि दुसरीकडे शाळा जाऊन तुमच्या शाळा चालवा. तुम्ही कसं चालवते? आम्ही तुमच्या शाळेला कुलूप लावणार नाही ना, काही नाही. आम्ही सगळं नियमानं करू, शासकीय पद्धतीनंच करू. हां, आज TC मागायला अजून लेकरावाली आम्ही आमच्या घरी पाठवलं कारण की सर आलं नाही. ती संबंधित सरची जी मागणी हे आम्हाला म्हणाले दुसरे सर देतो, हे सर देतो, पण आम्हाला आमच्या हक्काचे सर द्या. आम्ही इथं होते. बरं, आम्ही गेल्या वर्षी शाळेची ॲडमिशन 20 ॲडमिशन कमी झाली होती. ह्यावेळेस ती 20 ॲडमिशन कमी झालेली 20 ॲडमिशन परत आणली. शाळेचा पट वाढविला. सगळीकडे सांगते, जिल्हा परिषद सांगते की बाबा शाळा वाचवा, जिल्हा परिषद शाळा वाचवा, त्यांचे पट वाढवा. आणि हे काय करते? हे सहकार्य करत नाही. कसलंही प्रशासनाचं सहकार्य नाही. टोटल शाळा बंद पडायच्या मार्गावर आहे समुद्रवाणीची. तर प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी. आता उद्यापासून ही समुद्रवाणी शाळा भरणार नाही कारण की कुठलाही पालक शाळेत विद्यार्थ्याला पाठवणार नाही. का शिक्षकाअभावी कसं पाठवलं? त्यांच्या विद्यार्थ्याचं नुकसानच आहे. शेवटी दुसऱ्या शाळेत आम्ही आमच्या देशा घेऊन दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करून घेऊ. ते 8वीपर्यंत एकच शिक्षक शिकवते. बरं, त्या शिक्षकाने किती विषय शिकवायचे? बरं, आम्ही संबंधित विस्तार अधिकारी असतील त्यांना सांगलं, बोललो. विस्तार अधिकारी सरांना पण माहिती आहे विषय. ती म्हणजे तुमचं काय चुकतंय, सगळं आहे, पण वरून आम्हाला प्रेशर आहे, आम्ही काय करावं? हां, केंद्रप्रमुख ह्या शाळेत आहेत. केंद्रप्रमुखांनी तर काहीच म्हणजे त्यांची जबाबदारी घेऊन कुठलंही काम केलेलं नाही. केंद्रप्रमुखाचं सुद्धा काम असतं याच शाळेचा आहे किंवा आपला शिक्षक आहे परत आणायचा. अहो, काय करावं? आम्हाला वरचं ऐकणं गेले हे ह्यांचे उत्तर आहेच. काय करणार पालक वर्ग? तर काय करणार? आम्ही आता संबंधित उद्या कलेक्टर ऑफिसला जाऊनही बसणार आहोत निवेदन देऊन. हां, विद्यार्थी तर उद्यापासून शाळा चक बंद. आज सध्या शाळा बंद आहे. सध्याच्या वेळेत शाळा बंद आहे, टोटली शाळा बंद आहे. सगळे पालकांनी आपले आपले विद्यार्थी घेऊन गेले. शिक्षकच नाही तर काय करायचे विद्यार्थ्याला पाठवून? नुकसान आहे. बरं, संबंधित सांजा गावापाशी शाळा दुसऱ्या अवेलेबल आहेत. त्यांना पर्याय तर आम्हाला पर्याय व्यवस्था नाही. आज आम्ही आश्रमशाळेला युतीला विद्यार्थी पाठवायला गाडी यायला लागली त्यांची. त्या गाडी तिकडे ॲडमिशन घेऊन टाकतो. आमच्या आज टेशा सगळे पालक घेण्यानं मागणी करत आणि सगळ्या टेशा देण्यात यावं सगळ्या विद्यार्थीच्या पालकाची म्हणणं तेव्हा. मी विठ्ठल लिंबराज ढोबळे, समुद्रवाणी. जिल्हा परिषद शाळेत आम्ही गुरुवारी अर्ज दिलेला होता शिक्षक नसल्यामुळं आणि आज आम्ही त्यांना अल्टिमेट देऊन 3 दिवस झाले. त्याच्यामुळं आज आम्ही शाळा बंद केलेली आहे आणि TC सामूहिक TCचा अर्ज दिलेला आहे. आणि आज आम्ही न TC दिल्यामुळं शाळेचे विद्यार्थी सगळे सोडून दिलेत आणि आमच्या शाळेचा शिक्षक सांजा शाळेतील रुजू आहे. त्याची 2 वर्ष झालं आमच्या शाळेत अपॉइंटमेंट आहे आणि तो आमच्या शाळेत न शिकवता तो सांजाच्या शाळेत जाऊन शिकवत आहे. तो पंजरकर सर म्हणून आहेत. मी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष समुद्रवाणी. आमच्या शाळेतील पंजरकर हा 2 वर्ष झालं इथे काम करत नसून तो सांजा इथे काम करत आहे. तरी आम्हाला त्याच शिक्षकाची गरज असून प्रशासनाने याची नोंद घ्यावी.